इकडे व्हॉलेंटियर पाठवा, अन्यथा मग लगेचच आपल्याला चेंडू द्यावे लागतील, कारण की त्या बाजूला प्रेक्षक सध्या तरी नाही आहेत. प्रेक्षक येतील हळूहळू, जसा खेळ पुढे जाईल प्रेक्षकांची गर्दी वाढेल. परंतु सध्या तरी विनंती असेल की आपण व्हॉलेंटियर पाठवायचं, कारण की मैदानाच्या बाहेर बॉल गेला तर लगेच मैदानाच्या आतमध्ये तो चेंडू पुरवणं महत्वाचं आहे. शुरुआत यहाँ से की जाएगी. पहली गेंद खराब गेंद थी जिसका फायदा उठाया. 4 रन के साथ किशोर पाटिल ने अपना और अपने टीम के अकाउंट को यहाँ से शुरुआत जरूर कर दी है. वड़ावली 40+. अगर वड़ावली की ग्रामीण टीम की अगर आप बात करें तो रेगुलर क्रिकेट काफ़ी मशहूरत को उन्होंने हासिल किया, और वड़ावली की 40+ टीम भी कुछ कम नहीं है, एक दमदार टीम, और मज़ा आएगा इस मैच में. दूसरी गेंद लाउड अपील यहां से की जाएगी. उत्साह भरपूर 11 खिलाड़ियों के बीच, और ये बल्ले का किनारा कॉट बिहाइंड के तौर पर किशोर पाटिल जाएंगे बैक टू डगआउट. पहला बड़ा झटका. इस बार भी अटैक किया जाएगा आड़े बल्ले से ऑन साइड काउ कॉर्नर बाउंड्री पर गेंद रफ्तार से आपको आते हुए नजर आएगी. सिंगल रन यहां से पूरा किया जाएगा. मिनट नंबर 3 पर न्यू बैटर पिंटू पाटिल मैदान के अंदर आपको यहां से इन होते हुए जरूर नजर आएंगे. रिवर्स से दुधारी तलवार का इस्तेमाल किया. लगी तो आबाद, नहीं तो बर्बाद. लगी तो सामने वाले की, ना लगी तो खुद की गर्दन कटने में देरी नहीं लगती. खराब थ्रो आपको यहां से नजर आएगी. कैच का मौका, कैच छूटा, न मिला ये और न मिली वो भी मिलेंगे 2 रन, और इन्हीं 2 के साथ टीम का टोटल बढ़ेगा आगे. रन संख्या बनेगी 7. P1 का ओवर, जहां पे ये 6 गेंदें आपको पावर प्ले की यहां से नजर आएंगी. 5 ओवर की मैच, 2 ओवर का पावर प्ले आपको यहां से बिल्कुल नजर आएगा. पहले ओवर में 2 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर, सेकंड ओवर में 3 खिलाड़ी आपको 30 यार्ड सर्कल के बाहर नजर आएंगे. हल्के हाथों से ड्राइव किया, पुश करो खुश रहो, लेकिन ये क्या खराब थ्रो, ओवर एक्साइटमेंट. सिंगल का कन्वर्जन यहां से डबल में किया जाएगा. क्रिकेट का रन, एक एक रन की कीमत बेशुमार होती है. एक एक रन जीत और हार के बराबर है, और एक एक रन को बचाना पड़ेगा यहां से टीम गोलवली 40+ के खिलाड़ियों को, क्योंकि यही रन आपको रन चेसिंग में बड़ी दुविधा आपके सामने पैदा कर सकती है. हाफ ट्रैकर बॉल बैकफुट पर गए, कमाल का शॉट आपको नजर आएगा. देखते ही देखते गेंद जाएगी डीप पॉइंट सीमा पर. रन मिलेंगे 4. पहली ओवर का खेल यहां से समाप्त हो चुका है. रन संख्या बनी है 13 रन. 1 विकेट यहां से हमने वापस जाते हुए देखा, जहां पे किशोर पाटिल को पवेलियन का रास्ता दिखाया गया. पिंटू पाटिल और तकदीर मात्री ये जोड़ी है,
दूसरी ओवर की बागडोर को संभालने के लिए गेंदबाज मंगेश मोत्री अंपायर के लेफ्ट हैंड साइड यानी राइट आर्म ओवर द विकेट के एंगल से आपको नजर आएंगी। ये देखिए यॉर्क लाइन अपील की एलबीडब्ल्यू की, अंपायर फिंगर गोस अप, 3 स्टंप्स के बीच में पाई जाएंगी और इसी के साथ एलबीडब्ल्यू। बल्लेबाज जाएंगे यहां से वापस, इशारा तो बिल्कुल दिया है ऑनफील्ड अंपायर ने, लेकिन अभी भी डिस्कस करेंगे। देखिए मैदान के अंदर 2 अंपायर बिल्कुल डिस्कस करेंगे क्रूशियल डिसीजन। थर्ड अंपायर, लेकिन देखिए अंपायर अल्ट्रा एज नहीं, हमारे पास इतनी टेक्नोलॉजी अभी तक आई नहीं है ग्रामीण में, लेकिन आएगी इन फ्यूचर, लेकिन अभी अल्ट्रा एज नहीं है, तो उसी की वजह से रिव्यू का उतना मतलब बनेगा नहीं। ऑन फील्ड अंपायर के डिसीजन माना बिल्कुल जाएगा। यस, अंपायर ने यहां से अपने डिसीजन को रिवर्स किया, यानी कि आप सिंगल रन आपको यहां से दौड़ के जरूर पूरा होता हुआ नजर आएगा। दूसरे ओवर की शुरुआत की है मंगेश मात्रे, पहली गेंद पर आया सिंगल, 14 रन यहां से आपको स्कोर कार्ड के ऊपर जरूर बनते हुए नजर आएंगे। चलिए प्लीज रिक्वेस्ट होगी नो आर्गुमेंट्स विद अंपायर, क्योंकि उन्होंने डिस्कस किया, कभी कभार ऐसे डिसीजन हम बदलते हुए देखती है। डॉट गेंद, चलिए डॉट बॉल आपको यहां से आते हुए नजर आएगी, यानी मंगेश मात्रे ने शुरुआत की है। हाफ ट्रैकर बॉल कट किया, कैच का मौका, कैच छूटा, गेंद रफ्तार से जाएगी, बैकवर्ड पॉइंट बाउंड्री पर खिलाड़ी भागेंगे। अंतिम लम्हों में यहां से गेंद को फील्ड किया जाएगा, तब तक अच्छी रनिंग बिटवीन द विकेट आपको यहां से जरूर देखने को मिलेगी। 3 रन मैदान के अंदर दौड़ के जरूर पूरे किए गए हैं। 40+ के मैचेस जब आप देखती है तो ये खिलाड़ी सांसारिक और व्यवहारिक जीवन की वजह से क्रिकेट से थोड़े से दूर जा चुकी है। 40+ जब आपकी एज हो जाती है, थोड़ा सा फिटनेस लेवल आपका लो हो जाता है, शरीर आपका साथ नहीं देता, लेकिन फिर भी कमाल के फिटनेस आपको टीम वडवली 40+ के बल्लेबाजों में नजर आएगी। 3 रन दौड़ के पूरे किए हैं। ये एक बढ़िया शॉट था, फ्रंट फुट से कमाल का स्वीप, बैक के स्वीट स्पॉट से खेला स्वीप शॉट, 4 रन। तकदीर मात्रे जिन्होंने अटैक की शुरुआत कर दी है, 4 गेंदें अब तक खेली है, 12 का योगदान अपने टीम के लिए वो दे रही है। थोड़ी सी दुविधा यहाँ से टीम गोलवली 40+ के लिए, कप्तान ने टॉस जीता, गेंदबाजी चुनी, क्योंकि अपने गेंदबाजों पर उनका बहुत ज़्यादा भरोसा है, लेकिन वो गेंदबाजों को भरोसा खरा साबित भी करना पड़ेगा। अच्छी गेंदें डालिए, 1-2 विकेट अगर आती है तो आप अपोजिशंस को बैकफुट पर डाल सकते हैं इस मैच में। रिवर्स से दुधारी तलवार, स्विच हिट किया पावर के साथ, गेंद सीधा जाएगी, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, रन मिलेंगे 4। तीन चौवे अपने बल्लेबाजी में यहां से लगाए तकदीर मात्रे ने। तकदीर मात्रे ने बताया, हम आते हैं तो हम छाते हैं, कारनामा तो हमेशा करके दिखाते हैं। इस बार थोड़ी सी स्लोवर लेंथ वाली गेंद थी, पेस को वेरी किया, गेंद के टिप्पे को खींचा पीछे, मिड विकेट जोन में गेंद को ट्रेवल, सिंगल रन आपको पूरी होती हुई नजर आएगी। खराब थ्रो था, लेकिन अच्छा कवर अप यहां से आपको नजर आएगा, सिंगल रन।
नाइट क्रिकेट जिसकी शुरुआत यहाँ से हो चुकी है। हल्की सी ठंड आपको अभ्यास से महसूस होने की शुरुआत होगी। थोड़ी सी नमी आपको इस मैदान के ऊपर ज़रूर नजर आएगी। अभी भी 40+ के कई मुकाबले बचे हैं। रेगुलर ग्रामीण की टीमें यानी दर्शकों की तादाद आपको धीरे धीरे इस मैदान के अंदर ज़रूर बढ़ती हुई नजर आएगी। ट्यूसडे यानी कि वर्किंग डे है, उसी की वजह से कई सारे दर्शक थोड़ी सी देरी से आएंगे। अलोंग द कार्पेट, लॉन्ग ऑफ में गेंद, सिंगल पूरा, दूसरे के लिए वापस। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट आपको यहाँ से देखने को मिलेगी। 2 रन मैदान के अंदर दौड़ के किए जाएंगे पूरी, और इन्हीं 2 के साथ 2 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त होगा। रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 27 रन, लॉस ऑफ 1 विकेट। मैदान के अंदर होगा ड्रिंक्स ब्रेक। स्वागतम स्वागतम सहर्ष स्वागतम सतीशदादा पाटील हबप सतीशदादा पाटील तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। त्याचे सुपुत्र तुम्ही पाहता, हे देखील खऱ्या अर्थानं हे भवितव्य नागावचं तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत। चला विनंती असेल की शेकोटी जर आपण पेटवली असेल तर ती विजवायची आहे, कारण बराचसा धूर हा मैदानाच्या आतमध्ये येतोय, खेळाडूंना खेळण्यासाठी अडथळा निर्माण होईल। त्यामुळे विनंती असेल ज्यांनी कोणी ती शेकोटी पेटवली आहे स्वतः विजवा, अन्यथा मग आयोजक येतील आणि मग थोडीशी कठोर कारवाई केली जाईल। त्यामुळे सर्वप्रथम नम्रतेची विनंती आहे की आपण ती शेकोटी विजवायची प्लीज। 2 ओवर का खेल हुआ है, रन बनी है 27 स्कोर कार्ड के ऊपर। तीसरी ओवर जहां से अब आपको पावर प्ले खत्म होता हुआ नजर आएगा। 5 खिलाड़ी आपको यहां से अब बाउंड्री लाइन के ऊपर तैनात नजर आएंगे, और तीसरे ओवर की जिम्मेदारी को लेकर द न्यू बॉलर केम ऑन ट्रैक फॉर ओवर नंबर 3। गेंदबाज आएंगे अमित कायकर, जिन्होंने पहली ओवर डाली थी, वही अब तीसरी ओवर को लेकर बॉलिंग ट्रैक के ऊपर आएंगी। शुरुआत की जाएगी तकदीर मात्रे, जिनका विकेट इस पहली पारी में मोस्ट वैल्यूएबल। बड़ा हिट लगाया, स्टैंड एंड डिलीवर, कदमों का इस्तेमाल, क्या बढ़िया स्ट्रोक था। गेंद सीधा जाएगी दर्शक तीरगा में, देकर जाएगी आधा दर्जन रन। विनंती असेल चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच पुरवायचा आहे, आणि आहे मैदानाच्या आतमध्ये चेंडू आहे। आणि विनंती असेल पुनश्च एकदा नागाव 40+ खेळाडू असतील, त्याच्याच बरोबरीने आमचे सगळे व्हॉलंटियर असतील, ज्यांनी मैदानाच्या चौफेर बाजूला मात्र आता सज्ज व्हावं, कारण मैदानाच्या बाहेर जर बॉल गेला तर लगेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये तो चेंडू पुरवायचा आहे। त्यामुळे सगळे व्हॉलंटियर्स मैदानाच्या चौफेर बाजूचा ताबा घ्यावा, ही सूचना असेल। हाफ टैकर बॉल थे, उड़ाया, गेंद हवा में गई है, खिलाड़ी जज करेंगे नो मैन स्टैंड। गेंद आपको जमीन पर टिप्पा खाते हुए नजर आएगी, कैच के लिए जाना चाहिए था। तकदीर मात्रे, बड़ा नाम, जिनका विकेट आपके पास लेने का मौका, लेकिन आपने कैच नहीं लिया। रनों को बचाना आपने उचित समझा, 2 रन फिर भी यहां से लिए जाएंगे। इसके बाद की मैच हेदुत्ते 40+ और साबे 40+, दोनों टीमों के कप्तान इनिंग ब्रेक में टॉस के लिए आना है।
हाफ टैकर बॉल बैकफुट पर गए, स्क्वायर कट किया, खिलाड़ी है वहां पर, कैच का मौका, कैच छोड़ा। पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, लेकिन छोड़ोगे कैच तो हारोगे मैच। ये हमेशा कहा जाता है। तकदीर मात्रे जिस बल्लेबाज के बल्ले से आग उगल रही है, उसका छोड़ा गया कैच बहुत महंगा साबित होगा। 9 गेंदी 27 की पारी, तकदीर मात्रे अपनी टीम के लिए खेल रही है। ए भाई को हाफ ट्रैकर बॉल खुद घूमे, गेंद को भी घुमाया। द बॉल इज हाफ ट्रैकर, goes like a firecracker and this is a huge maximum. देखिए कैच छोड़ा और अब भुगती है भुगताना। पहले ही कहा था इस खिलाड़ी का कैच बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि क्रिकेट के खेल में एक एक कैच की कीमत बेशुमार। 2013 में जब इंडिया श्रीलंका का मैच था, रोहित शर्मा की कैच 5 बार छोड़े थे श्रीलंकन टीम ने, और रोहित शर्मा ने उस मैच में 264 मारे थे, एक रिकॉर्ड जो आपको बताना बहुत जरूरी। इसी वजह से कैचेस का रोल इस खेल में बहुत इंपॉर्टेंट। ये हाफ टैकर बॉल थी, कंधे की हाइट से गेंद आपको विकेट कीपर के दस्तारों में, लेकिन अंपायर देखिए शाहरुख खान के स्टाइल में बताएंगे दोनों भाई फैलाकर कि ये वाइड बॉल है। वाइड गेंदें आपको डालनी नहीं है, पहले ही आपने बहुत रन खर्च किए हैं और अब आपको इकोनॉमिकल बॉलिंग करनी पड़ेगी। इस बार अटैक किया, कमाल का स्ट्रोक, अच्छी पोजीशन में आई, लेकिन ऊंचाई ज्यादा, ताकत पड़ गई कम, गेंदबाज ने दिखाया दम कम। वडवली 40+ को दूसरा बड़ा झटका। पर 3 ओवर का खेल यहां से अब आपको समाप्त होता हुआ नजर आएगा। 3 में 45, यानी ये आप 15 रन प्रति ओवर की औसत को यहां से मेंटेन किया जा रहा है। अगर आप करंट रन रेट की बात करें तो 15.00, ये आपको करंट रन रेट यहां से नजर आएगा। 3 में 45 बनी, गेंदबाजी में होगा परिवर्तन। ओवर नंबर 4 को लेकर प्रदीप उर्फ बाड़ा पाटिल जो आपको यहां से बॉलिंग ट्रैक के ऊपर आते हुए नजर आएंगे। तकदीर मात्रे जब तक मैदान पर है तब तक रनों की बरसात रुकने नहीं वाली है टीम वडवली 40+ के लिए। इनका विकेट चटकाइए, वरना आपकी नैया बीच भंवर में गोते खा सकती है। टीम गोलवली 40+, इनका विकेट इंपॉर्टेंट। हाफ ट्रैकर बॉल थे, कमाल का शॉट खेला है, वाह भाई वाह, क्या बात है, वाव, एक्सीलेंट, माइंड ब्लोइंग, क्लासिकल, मैक्सिमम। बारह गेंदे 40 रनों की शानदार पारी को साकार कर रही है तकदीर मात्रे। 1 साइड हीरो, माचिस तो यूं ही बदनाम है, आग तो तकदीर भाई ने लगाई है, ये हम बिल्कुल कह सकती है। क्या कमाल की बल्लेबाजी, मैं अकेला शेर हूं जो सामने वालों को कर रहा ढेर हूं, ये बताते हुए तकदीर मात्रे। क्या छोड़ा उसके बाद 2 छक्के उनके बल्ले से आपने देखी। 12 में 40 उन्होंने बनाई, क्या पहली 50 होगी इस टूर्नामेंट की, ये बात भी देखने लायक हो सकती है। रनों का माउंट एवरेस्ट यहां पे खड़ा किया जाएगा। टोटल बना स्कोर कार्ड पर 51, मतलब 50 पूरे हो चुके हैं टीम वडवली 40+। 51 आपकी टीम ने बनाई, तालियां बजेंगी डगआउट से। इस बार आउटसाइड द ऑफ स्टंप, साइकोलॉजिकल प्रेशर, मनोवैज्ञानिक दबाव
आपको गेंदबाज के सिर के ऊपर मंडराता हुआ नजर आएगा। शरीर से दूर रखना चाहती है। व्हाइट बॉल +1, टीम का टोटल 52 बनेगा। इस बार भी अटैक किया, ऊंचाई मिली है, क्या दूरी मिलेगी? खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे। इस बार भी क्या छोड़ा है? गोल ओवली 40+। क्या कर रहे हैं आप? ये सबसे बड़ा सवाल आपसे पूछा जाएगा। जो शेर मैदान के अंदर दहाड़ रहा है, उसको अगर आप जंगल में खुले छोड़ने के मौके देंगे तो फिर वो शिकार बिल्कुल करेगा। तो मिलेंगे यहां से। अच्छी बल्लेबाजी, तकदीर मात्र तकदीर आज अपने साथ लेकर आई है, ये भी हम बिल्कुल कहेंगे। इस बार घूमे जरूर, हाफ जाकर बॉल थी। कनेक्शन इस बार नहीं है, लगी तो छगी, लेकिन छगी नहीं लगी, ऐसा हम बिल्कुल कह सकती है। टॉट केन की समाप्ति आपको यहां से होती हुई नजर आएगी। टॉट केन के साथ टोटल वहीं पे रुका है 54 स्कोर कार्ड के ऊपर। गोल ओवली 40+। काफी महंगे उनके गेंदबाज साबित हो रही है। यॉर्कर गेंद थी, टैप किया, बल्ले का बाहरी किनारा, आउटफील्ड फास्ट गेंद बढ़ रही थी फाइनल बाउंड्री पर। खिलाड़ी वहां से गेंद को फील्ड करेंगी, तब तक मिलेगा मात्र एक। न्यू बैटर नेट नंबर 4 की पोजीशन पर आपको देखने को मिलेंगे अरविंद पाटिल। तकदीर मात्र एक ही मात्र सरनेम वाले खिलाड़ी, बाकी तीनों पाटिल, लेकिन ये तकदीर मात्र एक। बल्लेबाजी अच्छी कर रही है, विकेट निकालिए। एक ब्रेक थ्रू की सख्त जरूरत। अगर आप रनों की गति को स्लो डाउन करना चाहती है, रनों के ऊपर लगाम लगाना चाहती है, तो एक विकेट का आना यहां से बहुत जरूरी होगा। बड़ा हिट लगाना चाहती है, करेक्शन नहीं, अच्छी गेंदबाजी। शुरुआत खराब की थी, लेकिन उसके बाद अच्छा कमबैक आपको नजर आएगा गेंदबाज प्रदीप पाटिल का। कमबैक इज बेटर देन सेटबैक, ये हम हमेशा कहते हैं। वापसी करना एक खिलाड़ी की सबसे बड़ी ताकत। इस बार भी मिस टाइमिंग हुए है, लेकिन व्हाइट बॉल का डिसीजन यहां से अंपायर के माध्यम से आता हुआ नजर आएगा। तकदीर कह रही है मारिए, क्योंकि मारना पड़ेगा, मारोगे तो बचाए जाओगे, क्योंकि अटैक इज द फॉर्म ऑफ डिफेंस, ये हमेशा कहा जाता है। इस बार भी अटैक करना चाहती है, डाउन द लेग वाली ये बॉल थी, लेकिन गेंद विकेटों के ऊपर से आपको जाती हुई नजर आएगी। टॉट केन की होगी समाप्ति, और इसी टॉट केन के साथ ओवर नंबर 4 का वार होगा पूरा। पानी की मांग मैदान पे की जाएगी। रन संख्या बनी है अब तक 56। चार ओवर का खेल मैदान के अंदर हो चुका है। अब तक 56 रन यहां से स्कोर कार्ड के ऊपर आपको बनते हुए नजर आएंगे। नागांव 40+, इन्होंने पहले मैच को जीता, लेकिन मोतीराम दादा पाटिल इनकी बल्लेबाजी देखने का मौका नहीं मिला पहले मैच में, जो पिछले साल मैन ऑफ द सीरीज बने थे इसी टूर्नामेंट में। लेकिन शायद हम आशा करेंगे कि दूसरे मैच में उनकी बल्लेबाजी को देखने का मौका मिले। हिटमैन है वो टीम नागांव 40+ के हिटमैन, लेकिन मजा आएगा जब वो दूसरी पारी में आए, दूसरी मैच में आएंगे बल्लेबाजी करने के लिए। 56 यहां से बनी है 4वीं। आखिरी ओवर का खेल आपको बचता हुआ नजर आएगा, जिसे कहा जाता है डेथ ओवर, स्लॉग ओवर। उस ओवर की जिम्मेदारी को लेकर गेंदबाज
पिंटू पाटिल यहां से आपको आखिरी ओवर की जिम्मेदारी को लेकर बॉलिंग ट्रैक के ऊपर आते हुए नजर आएंगे। डेथ ओवर यानी गेंदबाजों की मौत होने वाला ओवर में कहता हूं, बल्लेबाज ज्यादा से ज्यादा रन बनाते हैं इस ओवर में, लेकिन इसके बाद की मैच बिल्कुल खेली जाएगी। साबे 40+ और टीम एदुट ने 40+। इनिंग ब्रेक यानी ये ओवर होने के बाद टॉस के लिए कंपलसरी आना है। शुरुआत की जाएगी। पहली गेंद पर अटैक किया, इस बार भी ऊंचाई मिली है, दूरी नहीं, इस बार भी नो मैन स्टैंड। तकदीर मात्रे आज कहीं ना कहीं उनका लक फैक्टर मैदान के अंदर चलता हुआ नजर आएगा। यहां से भी आपको 2 रन आते हुए नजर आएंगे। चलिए यंगस्टर नागाव और टीम देवा भाई, इनकी नवाली 40+, आपको यहां से कांटेक्ट करना है। माफ कीजिए, रेगुलर टीम नावाली रेगुलर जो देवा इनकी टीम है, और टीम यंगस्टर नागाव आपको यहां से रिपोर्ट करना है। इस बार भी अटैक किया, 45 पर खेल रहे थे, गेंद मैदान के बाहर, 50 रन होंगे पूरे। तकदीर मात्रे बैट दिखाइए, पहली 50, तकदीर मात्रे 1 मैन शो। अरे 17 गेंदे, 51 की आपको शानदार पारी इनके बल्ले से नजर आएगी। जिस दिन सिक्का उछलता है उस दिन काटा भी मेरा और छापा भी मेरा होता है, ये बताया तकदीर मात्रे ने। 4 छक्के और 3 चौवे उनके बल्ले से आपने आज की रात में देखी। 2 जीवनदान दिए गए, ये भी हमें भूलने नहीं है। यानी कि नसीब का साथ भी मिला, बल्लेबाजी का साथ भी मिला, और 1 मैन शो तकदीर मात्रे आपको नजर आएंगी। कमाल की बल्लेबाजी, व्हाट अ एक्सीलेंट बैटिंग परफॉर्मेंस दिस इज बाय मिस्टर तकदीर मात्रे। इस बार लोवर फुल टॉस थे, ऑन साइड पर पैडल स्वीप किया, गेंद जाएगी सीधा दर्शक तीर का में 6 रन। रन आज की रात का हाईएस्ट टोटल आपको यहां से जरूर बनता हुआ नजर आएगा। जितनी गेंदें डालोगे उतनी मैदान के बाहर मारूंगा, यह मंसूबा तकदीर मात्रे का। क्या कमाल की बल्लेबाजी, अकेला शेर जो गेंदबाजों को कर रहा है ढेर मैदान के अंदर। इस बार भी फुलर लेंथ वाली बॉल, ओवर पिच डिलीवरी, ऑन साइड के ऊपर ड्राइव किया, लॉन्ग ऑन पर फंबल। गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती। सिंगल का कन्वर्जन डबल में, लेकिन 1 शॉट। हमारे अंपायर की नजर बाज की तरह तेज है, उन्होंने बताया कि 1 शॉट है, उसी की वजह से 1 ही रन यहां से काउंट की जाएगी, लेकिन स्ट्राइक रहेगी तकदीर मात्रे के पास। यही चाहिए था, और स्ट्राइक वो आपको जरूर उनके पास नजर आएगी। आखिरी 2 गेंदें यहां से बची है। इस बार भी अटैक करना चाहती है, लेकिन आउटसाइड द ऑफ स्टंप, वाइड बॉल, खराब गेंदबाजी। कितने रन आप दोगे, ये सबसे बड़ा सवाल टीम गोलवली 40+ के सामने उपस्थित किया जाएगा। कप्तान सोच में पड़ गए होंगे कि मैंने टॉस जीता, बॉलिंग क्यों ली, क्योंकि इतने रन उनके गेंदबाजों ने खर्च किए इस पहली पारी में। रनों का माउंट एवरेस्ट खड़ा हो चुका है। ये भी फुल टॉस थे, फुल टॉस के ऊपर फुल टोल वसूल किया जाएगा। अंपायर का नो का इशारा, बिना दसरा बिना दिवाली का बोनस मिलेंगे 6+1 7 रन। सात के 7 रन भरेंगे, 79 यानी 79 रन आपको यहां से स्कोर कार्ड के ऊपर आते हुए नजर आएंगे। क्या कमाल की बल्लेबाजी, एक से बढ़कर एक शॉट। ये भी आप ट्राई कर दे, सामने से शॉट आर्म पुल बनेगा, पावरफुल गेंदबाज की बत्ते गोल। तकदीर मात्रे ऑलवेज पावरफुल, 6 रन।
और अब मैं कहूंगा गोलवली 40+, याद कीजिए वो 2 कैच जो आपने छोड़े, वो आपको हमेशा याद रहेंगे। 70 रनों के ऊपर खेल रहे 21 गेंदों में। इस बार भी आखिरी गेंद थी, ऑन साइड के ऊपर ड्राइव किया, गेंद का कॉर्नर पर सिंगल पूरा, दूसरे के लिए वापस आना चाहेंगे चीते की रफ्तार के साथ। मैदान के अंदर यहां से 2 रन हो चुके हैं पूरे, और इसी के साथ पहली पारी का खेल आपको समाप्त होता हुआ नजर आएगा। बल्लेबाजी का न्योता कबूला, रन बनाई टीम वडवली 40+ ने 87 यानी 87 रन स्कोर कार्ड के ऊपर, और समीकरण आपको यहां से बनता हुआ नजर आएगा। आने वाली 30 गेंदें और टीम गोलवली 40+ को जीतने के लिए 88 यानी 28 रनों की जरूरत। राजूजी म्हात्रे असोसिएशन कल्याण ग्रामीण 40+ असोसिएशनचे सदस्य पदाधिकारी खरे आता राजूजी म्हात्रे देवीचा पाडा यांना सन्मानित करतो। आपण इथे आलात या स्पर्धेत शोभा पाटील, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। या गुरुनाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान पार केला जाईल। या आमचे लाडके अजय गौतमदादा पाटील हे 2 यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय। तत्पूर्वी साबे 40+ साठी हे दोन्ही 40+ दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल की आपण टॉस साठी यावं। सन्मान या ठिकाणी केला जातो। अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि तिचं जतन करणं, संवर्धन करणं आणि त्या संस्कृतीचा वारसा पुढे नेणं आपलं परम कर्तव्य, आणि पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे। गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं, मेहमान भगवान समान होते आहे, आणि पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी आपण नक्कीच पाहतोय। आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपलं आभार असतील। चला टॉस साठी या। इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस करणं अनिवार्य असेल। साबे 40+ टीमचे कॅप्टन येत आहेत। टीम हेदुटणे 40+ चे कॅप्टन विनंती असेल की आपण लगेचच टॉस करण्यासाठी यावं। या ठिकाणी आपण पाहतोय ग्रामीण असोसिएशनचे सदस्य आहेत सन्माननीय आमचे पाहुणे, त्यांच्या शुभ हस्ते मात्र राजूदादा म्हात्रे त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातो। दोन्ही कॅप्टन आहेत। एका बाजूला टीम हेदुटणे 40+ त्यांच्या समवेत साबे 40+। टॉस आदरणीय राजूदादा म्हात्रे देवीचा पाडा असोसिएशन सदस्य यांच्या शुभ हस्ते केला जाईल। एका बाजूला 11-22 नंबर असेल आणि एका बाजूला उत्तम दादा पाटील यांचं नाव असेल। तुम्हाला जे हवंय ते तुम्ही कॉल करायचं। उत्तम दादा पाटील कॉल केला गेला, आणि यस इट इज उत्तम दादा पाटील। टॉस जिंकला टीम हेदुटणे 40+। काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। 40+ मध्ये तुम्हाला आज या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळते आहे। काय मनामध्ये भावना असतील? 40+ क्रिकेट किती महत्त्वाचं आहे? हालीच्या कंडिशनला 40+ खूप महत्त्वाचं आहे, कारण का फिटनेससाठी सर्वजण खेळतात, पैशासाठी तर कोणी खेळतच नाही 40+ मध्ये। आणि तुमचा संघ कशा प्रकारे तुमचा संघ तुम्ही बांधणी करता? बरेचसे खेळाडू आपण पाहतो व्यावहारिक आयुष्यामध्ये, सांसारिक आयुष्यामुळे, फिटनेसमुळे क्रिकेटपासून दूर गेलेत, परंतु तरी 40+ खेळाडूंना घेऊन आज तुम्ही संघ बांधणी केली आहे। काय अडचणी असतात आणि संघ किती महत्त्वाचा आहे? अडचणी तर भरपूर असतात, कारण का प्रत्येकाचा परिवार आहे, ते सर्व बघूनच क्रिकेट खेळला जातोय। त्याच्यामुळे काही प्लेयर येत नाही, परंतु आज नाईट फॉर्मॅट असल्यामुळे आज प्लेयर सर्व असणार आहेत, त्याच्यामुळे काही अडचण नाही आहे। आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? कशा प्रकारचं आयोजन आहे? उत्तम दादा पाटील एक दमदार व्यक्तिमत्व, शिवसेना शाखा प्रमुख आहेत, आणि दुसऱ्या वर्षामध्ये स्पर्धा आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप चांगलं आहे। मागच्या वर्षी पण त्यांनी हा आयोजन केलं, आम्ही खेळलेलो, पण मागच्या वर्षी आम्ही पहिल्या राऊंडला हरलेलो, पण या वर्षी आम्ही नक्की प्रयत्न करू पुढे जाण्याचा। शुभेच्छा असतील। So the news from the toss box is team Hedutne 40+ won the toss and they have decided to ball first. That's it from the toss box. Thank you.
आणि याच दरम्यान आपण पाहतोय असोसिएशनचे सचिव सन्माननीय भीमा काळन साहेब ज्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांना माझी विनंती असेल की आपण आदरपूर्वक या व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. आदरणीय भीमा काळन साहेब असोसिएशनचे सचिव, विनंती आहे व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये 88 धावसंख्येचा कसा होईल हे ऐकवण्यासाठी आपण वळूया. या ठिकाणी मराठीचा या विभागातील दहिसर गावचा बुलंद आवाज सौरभजी पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच बाडस. नमस्कार मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. स्पर्धा एन्जॉय करताय जय गावदेव जानोबार चषक नागाव 2025च्या भव्य दिव्य टेनिस बॉलच्या क्रिकेट थरारामध्ये तुमचं सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. 88चा लक्ष. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम क्रिकेट. दोन्ही टीमला खूप शुभेच्छा. दिवस छाता वर्गांकडनं, त्यांच्या मायबाप प्रेक्षकांकडनं, आयोजकांकडनं. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल उडवला, मेडॉनला फिल्डर पुढे सरसवला, झेलची शक्यता सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. फिल्डर होते, प्रयत्न चांगले होते, मेडॉनला फिल्डर होते. याला इथे मात्र तुम्ही पाहताय जीवनदान दिला अमित घाईकर आणि प्रदीप पाटील अशी सलामीची आघाडीची जोडी. बॉलिंग ट्रॅकवरती अरविंद पाटील. पहिल्या सत्रामध्ये का बॅटिंग केली तकदीर मात्रेनं. तकदीर मात्रे नावाचं वादळ तुम्ही पाहिलं. पहिल्या पूर्वार्धामध्ये 22 मध्ये 72. पहिलं अर्धशतक तुम्हाला पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या मॅचमध्ये, ज्यामध्ये 7 षटकार 3 चौकार. आउटस्टँडिंग बॅटिंग. आज 40+ क्रिकेट ग्रामल खा झालं. याचं उदाहरण आज आम्ही 40+ होऊन देखील अर्धशतक मारू शकतो. का मॅरेथॉन इनिंग साकारली. तकदीर मातेचं कौतुक करू. हशी इनिंग आता गोलवली 40+ हवी आहे. 40+ अशाच एखाद्या अर्धशतकाची. ते अर्धशतक तुम्हाला गोलवलीच्या माध्यमातून पाहायला भेटेल का याच्याकडे लक्ष आहे. षटकातील पुढचा बॉल फडका आउटस्टँडिंग आहे. बॉल साला कव्हर बॉडी लाईटच्या सरीला जमिनीशी वारचाल करत असताना उत्तरार्धाचा पहिला दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार चौकार 4. प्रदीप पाटीलनं स्वतःचा अकाउंट खुला केलाय. 4 संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती. पुढचा बॉल आहे षटकातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. विकेट कीपर बीट झालेत. बॉल खूप चांगला अरविंद पाटीलचा बीट करून गेला या बॉलनं विकेट कीपरच्या हातामध्ये. मंथन पाटील आमच्या सोबत आहेत. कट त्यांची पाहिली तर नक्कीच फिदा बॉल. मंथन तुझं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. उत्तमजी पाटील यांचं ते सुपुत्र आहेत. षटकातील पुढचा बॉल. अपील अपील हलकीशी अपील तुम्ही पाहिली. पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. 1 स्कोर पुढे चालला. सिंग जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. जबरदस्त ऑफिशियल 2 पंच. आज क्रिकेटचं त्यांचं नातं आहे. आज एक रेग्युलर क्रिकेट गाजवतोय धानसर टीमच्या बाजूनं. तुम्ही पाहता पंचाच्या भूमिकेत मेन पंच कैलाजी 4G सर स्क्वेअर लेगचे पंच आज 40+ चा क्रिकेट खेळतात. टीम आडिवलीच्या बाजूनं संदीपजी भाणे सर तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल फटका लगवायचा होता ऑन साईडला. पडल्यानंतर बॉल डीप आला. शरीराला स्पर्श होऊन गेला. डॉट बॉल आला. धावा धावपलकावरती स्थिर आहेत. 6 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 88चा पाठलाग करायचा या मोठे फटके हव्यात टीम गोलिवली 40+ संघाला या मैदानावरती. षटकातील शेवटचा बॉल P1चा. हा बॉल इथे तुम्ही पाहता खूप चांगला होता. विकेट कीपर बीट झाले. लेग स्लिपला फिल्डर उपस्थित आहेत. अशा रीतीने यशस्वी षटकाची सांगता झाली. 1 चौकार जरूर आला अरविंद पाटीलच्या अखेन्स. तरी अवघ्या 6 धावेचं षटक फेकलं, ज्यामध्ये तुम्ही इकॉनॉमिक्स गोलंदाजी अरविंद पाटीलची पाहिली. षटक संपलं. पहिलं लक्ष 88चं. धावा धावपलकावरती 6.
20.50 झालाय. या सरासरीनं तुम्हाला त्या धावा बनवायच्यात. पेटूला षटक होतं, दुसऱ्या षटकाला आरंभ. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज टीमचा कॅप्टन केशव पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल बॅटच्या रनामध्ये डीप स्क्वेअर लेगला चाललाय. स्वागत केलं केशव पाटीलचं, कॅप्टन कूलचं. फलंदाज प्रदीप पाटीलच्या बॅट मधनं हा डीप स्क्वेअर अर्थात त्यांच्या गाडीचा नंबर तुम्ही 11-22 पाहता. लकी नंबर उत्तमदादा पाटील असतील, नानादादा पाटील असतील आणि हे त्यांचं तुम्ही संगीत पाहता. DJ राहुल मोबाईल, ओम साई मोबाईलचे ऑनर आहेत ते सॅम आमचे असतील. तुमचं देखील स्वागत करू. हा बॉल खूप चांगला, हा बॉल समोर ठेवण्यात आला, बेट करून गेला. हा बॉल प्रदीपला डॉट बॉल आला. केशव पाटीलच्या अगेन्स्ट डीप स्क्वेअरला चौकार पाहिला. लगेच तिथे फिल्डर उपस्थित आहेत. P2चं दुसरं षटक. तुम्ही एक फिल्डर पाहता मिड विकेटला तकदीरला, त्याच्यानंतर एक फिल्डर तुम्ही पाहता लॉंग ऑनला पिंट्याला, आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेगला फिल्डर किशोर पाटील. पुढचा बॉल, हा बॉल चांगला, हा बॉल खूप चांगला. पडल्यानंतर बॉल खाली राहणारा होता. याच्या अगोदरचा बॉल उचली देणारा होता. गुड लाईफ बरोबर टेकअप झाला. जसा बॉल शफल होऊन फिरला ना तो डीप स्क्वेअर लेगला चौकार. आत्ता याच्या अगोदरचा बॉल थोडा पुढ्यात ठेवला, हा बॉल थोडा मागे ठेवला, पण थोडा खाली राहणारा बॉल होता. डीप बॉल होता, बीट केला. लागोपाठचे 2 बॉल डॉट फेकलेत केशवनं. पुढचा बॉल फुल टॉस आहे, दिशा दिली आहे. बॉल चालला लॉंगॉनला. या बॉलवरती मिल्टी आहे, ती एकच धाव. एक न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 11 या कड्यावरती. 11 रन धावपलकावरती. 88चं भलं मोठं लक्ष पार करायचं. मोठे फटके हवे, षटकार चौकार मारावे लागतील. अजून मॅच संपली नाहीये. मोठे फटके आली मॅच पर्यंत. गोलिवली 40 जबरदस्त संघ. टार्गेट किती समोर आहे न बालकता मला अटॅक करायचा आहे मनामध्ये प्रश्न नक्की निर्माण करा. बघा स्पीडअप करा प्लीज. वडवली 40+ वेळेच्या बाबतीत संदर्भ असू द्या. फटका उडवला, फिल्डर उपस्थित आहेत लॉंग ऑफला. जेलची शक्यता, वाकले पण खऱ्या अर्थानं पडले, धडपडले. जेल इथे सोडला जातोय. या बॉलवरती मिळतात त्या 2 धावा किशोर पाटील यांच्याकडनं. नक्कीच मिसफील झाली. 2 जेल एकाच मॅच मध्ये. खराब फिल्डिंग आणि एकाच बॅट्समनला 2 जीवनदान. बॅटच्या रनरमध्ये जीवनदान दिला आणि त्याच्यानंतर अटॅक केला. बॉलला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार. धावपलकावरती 19. धावा धावपलकावरती.
धावपलकावरती 19 तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा अरविंद पाटील आलाय. पाचच्या रनमध्ये उंच गेला. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. इथे तुम्ही पाहता बॉल चालला बॉडी लाईनच्या बाहेर. प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक. बॉल सीमा पार. स्वागत केलं अरविंद पाटीलचं. षटकाराच्या बरोबरीनं स्कोर 25 वरती अरविंद पाटील ज्यानं पहिल्या षटकामध्ये 6 खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा आला. त्याचं स्वागत षटकारानं केला. या षटकातील पुढचा बॉल बाचातला कडा बॉल मागे वेगानं गेला. मिसफील्ड झाली. एक केली. सेकंडचा कॉल दिला आणि सेकंड देखील पूर्ण केली जातीय. तिसऱ्याचा प्रयत्न होता अमित गायकरचा. बॅटला बॉल स्पर्श होऊन गेला वेगानं लेग स्लिपला. या बॉलवरती धावा मिळतात. त्या दोन स्कोर पुढे चालला 27 या आकड्यावरती. फटका चांगला आहे. बॉल चालला लॉंग ऑफला. फिल्डर आहे तिकडे उपस्थित. सिंगल केली. दुसरीचा प्रयत्न होता किशोर पाटील. आता फिल्डिंग चांगली झाली. याच्या अगोदर तुम्ही पहिल्या षटकामध्ये एक झेल त्यांच्या माध्यमातून सुटला गेला. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा एक झेल सोडला लॉंग ऑफला. पहिल्या पॉइंटला त्यानंतर लॉंग ऑफला एक झेल सोडला. 40+ क्रिकेट आहे. खऱ्या अर्थानं बिझनेस देखील खूप महत्वाचा. नोकरी धंदा हे देखील सर्व करून आज देखील आम्ही 40+ क्रिकेट का खेळतो. आणि आज तुमचा खऱ्या अर्थानं मेंटेन एक धाव आरोग्यासाठी असं म्हटलं जातं. लाजबाब आहे. लाजबाब क्रिकेट 40+. फिरलेत आणि बॉलला देखील फिरवलाय. टर्न केला. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. पहिला टप्पा घेत सीमा पार. चौकार. थँक्यू डीजे. झेल सोडला प्रदीप पाटीलला. 2 जीवनदान तो खेळतोय 13 वरती. अमित गायकरला जीवनदान दिलाय 2. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निराश आहे नाराज आहे त्याला माहिती आहे. मोठी धावसंख्या बनवायची आहे. या बॉलवरती मिळती आहे. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 33 वरती. तकदीर मात्रे त्याला जीवनदान दिलाय. त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधनं अर्धशतक पाहायला भेटलं. कॅचेस विन द मॅचेस किती महत्वाच्या कॅचेस असतात. आणि जीवनदान दिलं. त्याच्यानंतर 22 मध्ये 72. 7 षटकार 3 चौकार. उडवलाय बॉल. फिल्डर धावतात मिड विकेटला. झेलची शक्यता. वॉट कॅच. अप्रतिम झेल पकडलाय तकदीर मात्रेनं. आउटस्टँडिंग बॅटिंग म्हणा फिल्डिंग म्हणा दर्जा काय असतो दर्जा क्रिकेट धडकमध्ये सदा. पकडलाय झेल. संपला. प्रदीप पाटीलचा खेळ विकेट.
थँक्यू डीजे. चौथ्या षटकाला सुरुवात होतीये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रकाश मात्रे. 12 बॉल 55. अवघड आहे. बनवू शकतात धावा क्रिकेटमध्ये, बनवाव्या लागतील. मोठा पडखा खेळण्याचा प्रयत्न. विकेट कीपर बीट. डॉट बॉल आला. 11 बॉल 55 ची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही पाहताय अमित गायकर. षटकातील पुढचा बॉल अमित साठी. बॅटच्या रडारमध्ये उंच गेला. लांबच लांब पल्ल्याचा. स्टँड अँड डिलिव्हर षटकारचा. आहे. षटकातील पुढचा बॉल आणि उडवला. बॉलला पाठवलं जातं. मायबाप प्रेक्षकांमध्ये अलविदा करणारा मिड विकेट सीमा पार. लागोपाठचा दुसरा विकेट. षटकार. पंचेचाळीस धावा धावपलकावरती. 9 बॉल 43 अजूनही करायचा. अमित गायकरला दिलेलं जीवनदान या मॅच मध्ये तो चांगला खेळ खेळतोय. 2 कॅचेस त्याच्या देखील सोडल्या जात आहेत. 10 बॉल 26 वरती खेळतोय. प्रकाश वरती प्रति हल्ला. षटकातील पुढचा बॉल लाईन पाहावी लागेल. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 46 या आकड्यावरती. 46. षटकातील पुढचा बॉल आणखीन एक उडवला. बॉलला पाठवला मिड विकेटला. बारी बारी सबकी बारी. कभी हमारी कभी तुम्हारी. लागोपाठचा तिसरा बॉल 35. शेवटच्या षटकामध्ये पिंटून 8 बॉल 36 हव्यात. सॉरी 8 बॉल 36. पिंटू पाटीलचं 31 धावे षटक. ते कदाचित 10-15 झालं असतं मग काय या मॅच मध्ये मजा आली असती. जर त्याला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. सड्डा जसा रंग बदलतो तसा क्रिकेट रंग बदलत असतो. क्रिकेटपटूंच्या कलागुणांना वाव देणारा हा क्रिकेटचा थर्रार हा चाहता वर्ग. हे उत्तमदादा पाटील यांच्यावरती प्रेम आहे. जी शिवसेनेची बुलंद थोप आहे शिवसेना शाखा प्रमुख. त्यांचं आयोजन नियोजन पाहता. आणखीन एक फटका चांगला समोरच्या दिशेनं. पहिला टप्पा गेट साईड स्क्रीनला दे धडक अमित गायकरचा. आणखीन एक चौकार 4. है 7 बॉल 32. फडका आणखीन एक चांगला गॅप मध्ये चाला. फिल्डरला बीट करून लॉग ऑफ सीमा पार. एकदा अमित गायकरची बॅटिंग आवडली असेल त्याला डेफिनेटली झाल्याच पाहिजेत. लढतोय झडतोय झगडतोय त्याच्या बट मधनं लागोपाठचा दुसरा चौकार.
13 बॉल 40 वरती खेळतोय समीकरण. 6 बॉल 28 करायचे आहेत. 6 मध्ये 28. 8व्या पूर्वार्धाचं शेवटचं षटक टीम गोलवली जेव्हा बॉलिंग करत होती. टाइम प्लीज, वेळेच्या बाबतीत संदर्भ असू दे. वडवली 6 बॉल 28ची गरज आहे. 6-28. फिल्डिंग लगेच लावून घ्या वडवली. 40+ लक्षात असू द्या. आयोजकांकडून आम्हाला सूचना येतात. प्लीज फिल्डिंग डिफॉर्मेंट लगेच लावून घ्या. बघा वेळ तुम्हाला दिला प्रत्येकी 5 मिनिटं. ओव्हरसाठी 25 मिनिटं कालावधी. अन्यथा फिल्डर आतमध्ये घेतला जातील. 40+ केशव पाटील कॅप्टन. दादा लक्षात असू द्या प्लीज. स्पीड अप करा, स्पीड अप करा. या ओव्हरमध्ये 27 आल्या. जर तरला क्रिकेट नाहीये. गोलिवली जेव्हा फिल्डिंग करत होती तेव्हा शेवट षटकमध्ये 31 आल्या. त्या 31 धावा कदाचित संजीवनी देऊन गेल्या की काय गोलिवलीला. मॅच इथून संपली नाहीये. शेवटचे ते लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार तकदीर मातेच्या बॅटमध्ये आले. ती तुम्हाला आता त्या गोलंदाजाला ते आठवत असतील. कदाचित 2 षटकार कमी पडले असतील तर मग काय. जर ठरला क्रिकेट नाही आहे. क्रिकेट म्हणजे श्वास, क्रिकेट म्हणजे ध्यास, क्रिकेट म्हणजे मेहनतीचा सिद्ध चिकाटीचा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि याच क्रिकेटच्या थराराला आज 40+ क्रिकेट ग्रॅमर झाला. 6 मध्ये 28 हव्यात. षटकातील पहिलाच बॉल उडवला. बॉल मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. इथे झेल सोडला. 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. तिसरीचा प्रयत्न. तिसरी होईल का. तिसरी घेत असताना फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद. विकेट. समीकरण तुमच्या समोर आहे. 5 बॉल 26. स्ट्रायकिंगला अमित गायकर. 13 बॉल 40 वरती. दुसरा अर्धशतक तुम्हाला पाहायला भेटेल का. एकाच मॅच मध्ये एकदा अमित साठी टाळ्या डेफिनेटली झाल्याच पाहिजेत. लढतोय झगडतोय आणि हे सांगत असताना आता या मॅच मध्ये फडका चांगला बॉल चालला. लॉग ऑन सीमा पर फ्लाइट एट हिट माइट हिट. अमित गायकरचा आणखीन एक भव्य षटकार. धावसंख्या धावपलकावरती तुम्ही पाहताय 68 आणि 46 वरती खेळतोय. 14 चेंडू 46. अर्धशतक पाहायला भेटेल का एकाच मॅच मध्ये. दुसरं अमित गायकरचा. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल तुम्ही पाहताय वाईड बॉल. वाईड बॉलचा इशारा आला. मॅच अजून देखील जिवंत आहे. मॅच संपली नाहीये. हेच तर खऱ्या अर्थानं क्रिकेट प्रेक्षकांना देखील पाहायला. हाय व्होल्टेज मॅच. संघ कुठलाही असो पण खेळतो जिंकतो तो मात्र क्रिकेट. आणि अशाच लढती या मायबाप प्रेक्षक नक्कीच येत असतात पाहण्यासाठी. आता तुम्ही समीकरण पाहता 4-19. फडका चांगला. फिल्डर खोता नाहीये. डीप कव्हर पॉइंटला एकदा बॅट वरती करायची. 15 बॉल 50. बॅटिंग आवडली असेल तर अमित गायकरची एकाच मॅच मध्ये दुसरं अर्धशतक. अमित जरा बॅट वरती करायची आहे चाहता वर्गांना. ही बघा त्याची बॅट. ह्याच बॅटनं मी आज 50 मारल्यात. बॅटला चुंबन घेतला. आज जरी लढता लढता हारलो जरी याचा मला खंत नाही. आणि शांत बसायला अमित गायकर कुठला संत नाही. एकदा अमितची फलंदाजी आवडली असेल मायबाप प्रेक्षकांनो टाळ्या झाल्याच पाहिजेत. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. 3 बॉल आणि आता विजयासाठी 3-15. 5-7ला कडा बॉल मागे झाला. टर्न झाला. 1 केली पूर्ण.
दुसरीचा प्रयत्न, एकच धाव. दोघांना स्ट्राईक सोडणं खूप गरजेचं असतं. 2 बॉल विजयासाठी 14 धावा. शेवटची ओव्हर खूप मागात पडली गोलिवलीला. हीच ओव्हरचा विचार देखील ते करतील. 2 बॉल 14ची अजूनही गरज आहे. वेळ घेऊ नका बघा. तकदीर दादा बघा, फिल्डर आतमध्ये घेतले जातील, लक्षात असू द्या. तुम्ही वेळ खूप घेताय प्लीज. 2 बॉल 14. वडवली 40+, लक्षात असू द्या, वेळ खूप जास्त घेताय बघा पंच. दोन बॉल 14 धावेची गरज आहे. एखादा चमत्कार पराक्रम या मॅच मध्ये घडेल का? पुढचा बॉल बायचा करा, विकेट कीपर बीट. बॉल मागे चालला. या बॉलवरती मिळती सिंगल. आता समीकरण तुमच्या समोर आहे. 1 बॉल 13. 1 मध्ये 13 बनूच शकत नाही. एखादा नो बॉल जर फेकला तरच या मॅच मध्ये ट्विस्ट. पुन्हा मॅच जिवंत होईल का? 1 बॉल 13. इथे मोठा फटका खेळायचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज पकडलाय झेल अमित गायकर आणि बाद झाला. अशा रीतीनं हा सामना जिंकला वडवली 40+ टीमनं. आणि मात्र ते जात आहेत पुढच्या सेकंड राऊंड मध्ये. हार्डलक टीम गोलिवली 40+. गोलंदाजी खराब झाली. गोलंदाजीकडे खऱ्या अर्थात लक्ष द्या. बॅटिंग लाईन मध्ये अमित गायकर नावाचं वादळ उत्तरार्धामध्ये देखील आलं होतं. लढलात, हारलात जरूर, पण तुम्ही पाहतात वाघासारखं लढलात. गोलिवली 40+. तुम्हाला पुढच्या मॅच साठी खूप शुभेच्छा. अमित गायकरचं उत्तरार्धामध्ये टफ फाईट, अर्धशतक जरूर तुम्ही